पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात आणि या आरक्षणाच्या संदर्भात तत्कालीन सरकारने घेतलेली भूमिका आणि देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांना आरक्षण दिलं, कोर्टात टिकवलं, त्यांना विलन करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी झाला आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या प्रस्तावातील चर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी सभापती महोदय मी करण्याचा प्रयत्न करणार आहे। सभापती महोदय, याचे मी क्रोनॉलॉजी घटनाक्रम या ठिकाणी थोडासा समजावून सांगण्याचा प्रयत्न सभापती महोदय करणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 2 पूर्वीच्या मागण्या केल्या होत्या। त्याच्यामध्ये मराठवाड्यातील कुणबी सरसकट प्रमाणपत्र त्या ठिकाणी वितरित करावी आणि दुसरं 160 पूर्वी महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यापूर्वी हैदराबाद राज्यात ओबीसी मध्ये मराठा समाज असून आज जो तेलंगणामध्ये ओबीसी आहे त्यालाही या ठिकाणी जे 8 जिल्हे महाराष्ट्रात 1956 साली त्या ठिकाणी आले त्यांना त्या ठिकाणी आरक्षण त्या कुणबी नोंदी द्याव्या अशा प्रकारचा वंशावळीचा आधार घेऊन त्यांना द्यावा असा हा विषय सभापती महोदय। दरम्यानच्या काळात आरक्षणाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक निर्णय सभापती महोदय झाले आणि या सर्व गोष्टींचा उहापोह करता मराठा समाजाला कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत न्यायालय टिकणारं आरक्षण कसं देऊ शको हे पाहणं सभापती महोदय आवश्यक आहे। सभापती महोदय, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मी या राज्याच्या प्रत्येक नेत्याचं वक्तव्य गृह खातं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं ते कसं चुकीचं आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण बघाल सभापती महोदय, सध्या राज्यामध्ये जातीची 13/10/1967 पूर्वीची नोंद कुणबी व तत्सम आहे। त्यांना महसुली पुरावे वंशावळ आधारावर कुणबी प्रमाणपत्र आजही मिळू शकतं, ते पहिल्यापासून मिळतंय, 1967 पासून मिळतात। प्रचलित नियम व शासन परिपत्रक सामाजिक न्याय विभाग दादा सीबीसी 2017-219-18 अन्वये या ठिकाणी ते वंशावळीच्या आधारे देण्याचं या शासनाने देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना परिपत्रक काढलंय। दुसरं, त्या ठिकाणी ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे त्यांच्या रक्त नाते संबंधातील पाल्यांना पुन्हा संपूर्ण कागदपत्रे सादर न करता जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे अधिकचे पुरावे न मागता जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने सामाजिक न्याय विभागाच्या 24 नोव्हेंबर 2017च्या नोटिफिकेशन नुसार त्या ठिकाणी मिळते। हे दोन्ही निर्णय सभापती महोदय मागील सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या ठिकाणी झालेले आहेत। त्याचा फायदा मराठा समूहातील कुणबीसह गेल्या 5 वर्षामध्ये हजारो तरुणांना या ठिकाणी सभापती महोदय झालेला आहे। सभापती महोदय, सरसकट आरक्षण देण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका आहेत, ज्याचा उहापोह खालच्या सभागृहात झाला, वरच्या सभागृहात त्या ठिकाणी झाला। सभापती महोदय, सरसकट मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय अनेक अंगाने भविष्यात आव्हानित होऊ शकतो हे कोण समजून घ्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न करत नाही। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी झालेला निर्णय तसेच आतापर्यंत न्यायालयाचे जे अनेक निर्णय झाले त्याचे संदर्भ तपासूनच त्या ठिकाणी मराठा आरक्षण देण्याची सभापती महोदय या ठिकाणी आवश्यकता आहे। सभापती, मी याचा उल्लेख एवढ्यासाठी करतो की कुणबी प्रमाणपत्रामुळे कास्ट सर्टिफिकेट वरून मराठा नाव पुसलं जाऊ नये अशा प्रकारची सुद्धा मागणी काही मराठा समाजातील लोकांची आहे। परंतु या ठिकाणी एका वेळेला कुणबी पण जात मराठा पण जात होऊ शकते का? तर एका वेळेला दोन्ही जाती
होऊ शकत नाही, त्याचे न्यायालयाला येऊन काही दाखले सभापती महोदय या ठिकाणी माहितीसाठी मी आपल्या माध्यमातून करतोय. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार एका व्यक्तीच्या 2 जाती असू शकत नाहीत. जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश रखडल्याने न्यायालयाची पायरी चढलेल्या विद्यार्थ्याची उच्च न्यायालयात निराशा झाली. सभापती महोदय, आधी मराठा असल्याचे जात प्रमाणपत्र मिळवले आहे, त्यानंतर काही जुनी कागदपत्रे सापडल्याच्या आधारे कुणबी असल्याचे जात प्रमाणपत्र देता येणार नाही, असा कोल्हापूरच्या जात पडताळणी समितीने दिलेला निर्णय न्यायालयाने सभापती महोदय कायम ठेवलाय. 2 जाती असू शकत नाहीत अशा प्रकारचा निर्वाळा न्यायमूर्ती संजय राजेश पाटील यांच्या खंडपीठाने त्या ठिकाणी दिलाय. आणि सभापती महोदय, या संदर्भामध्ये एक विद्यार्थी ऍडमिशनच्या संदर्भात दात मागितली, त्याही वेळेला त्या ठिकाणी त्यांच्या कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एकाच आईच्या पोटी 2 भिन्न जातीची मुले कशी जन्माला येऊ शकतात असा युक्तिवाद एका वकिलानं प्रवीण लाड त्याच्या बहिणीला कुणबी प्रमाणपत्र, याला मराठा प्रमाणपत्र असताना केला. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, सर्व गोष्टींची काळजी घेऊन संविधानाच्या चौकटीत न्यायालयात टिकेल अशा प्रकारचं आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे, मराठा समाजाच्या त्या ठिकाणी भावना तीव्र आहे, त्याच्याविषयी कुणाचंही दुमत नाही. आम्ही त्या आंदोलनाला सातत्यानं मदत केलेली आहे, त्या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. परंतु सभापती महोदय, या विषयाचा घटनाक्रम समजून घेण्याची आवश्यकता आहे. सर्वप्रथम राणे साहेब समितीने त्या ठिकाणी दादा आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकलं नाही, कारण ते न्याय्य पद्धतीने आयोग नेमून मागासले पण सिद्ध केलं नाही, अशा प्रकारचा आक्षेप घेत कोर्टाने फेटाळलं. देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी सभापती महोदय त्यांनी गायकवाड आयोग त्या ठिकाणी नेमला. आणि ज्या गोष्टींची सभापती महोदय या ठिकाणी कारण होती की तुम्ही मागासले पण सिद्ध करण्याची आवश्यकता आहे, ते मागासले पण सिद्ध त्या ठिकाणच्या आयोगाच्या माध्यमातून केलं. आणि कायद्याचा आधार घेत विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी कायदा पारित केला आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं. सभापती महोदय, देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाने या मराठा समाजाला आरक्षण दिलं, कायद्यात टिकणारं आरक्षण दिलं, कायदा बनवून आयोग नेमून आरक्षण दिलं. आणि सभापती महोदय, हायकोर्टात सुद्धा ते आरक्षण टिकलं. सुप्रीम कोर्टात गेलं, त्या दरम्यान सत्ता बदल झाला, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं नव्हतं. सभापती महोदय, ज्या वेळेला नंतर या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यावेळेला त्या आरक्षणाकडे दुर्लक्ष झालं आणि मग सुप्रीम कोर्टाने सभापती महोदय या ठिकाणी हे आरक्षण, मराठा आरक्षण या ठिकाणी फेटाळलं. सभापती महोदय, रद्द केलं. सभापती महोदय, सुप्रीम कोर्टाने रद्द करण्याची कारण काय दिली? सभापती महोदय, समजून घेण्याची आवश्यकता आहे. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की गायकवाड समितीने ज्या काही सुनावण्या, शपथपत्र, शासकीय खासगी आकडेवारी ही काही संस्थांच्या मदतीनं त्या ठिकाणी घेऊन अहवाल तयार केलाय. त्यापूर्वी सभापती महोदय 1955 ते 2008 त्या ठिकाणी मंडल आयोग, बापट आयोग यांनी मराठा समाज प्रगत असल्याचे निष्कर्ष काढले होते. राज्य मागास आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवण्यास त्यावेळेला नकार दिला होता. पण गायकवाड समितीने मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवला होता. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करताना सविस्तर कार्यमीमांसा त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी केली. आणि मग इंदिरा साहनी केसचा 50% वर त्या ठिकाणी आरक्षण देता येणार नाही, या आधारे त्या ठिकाणी मराठा समाजाचं त्या ठिकाणी दिलेलं आरक्षण या टक्केवारीच्या वर जात होतं. आणि सभापती महोदय, त्यामुळे त्या ठिकाणी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. सभापती महोदय, मी एवढ्यासाठी या ठिकाणी सांगतोय की देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने
रद्द केलं, परंतु त्यानंतरची परिस्थिती या ठिकाणी जर आपण बघितली तर मराठा समाजाची आज तशीच दैनावस्था आहे. सभापती महोदय, त्यानंतर भोसले समिती नेमली गेली. जर या सरकारची सभापती महोदय या ठिकाणी प्रामाणिक इच्छा जर सभापती महोदय नसती तर भोसले समिती नेमून ज्या सुप्रीम कोर्टामध्ये जी कारणे मीमांसा केली होती, ज्या कारणासाठी मराठा आरक्षण त्या ठिकाणी रद्द केलं, ते मागासले पण त्या ठिकाणी पुन्हा सिद्ध करून त्या ठिकाणी आणखी व्यापक सर्वे करून ते आरक्षण देण्याकरिता त्या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशन घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी सभापती महोदय झाला. जे आरक्षण त्या ठिकाणी सभापती महोदय आज क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभापती महोदय, जे आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12% त्या ठिकाणी शिक्षणासाठी आणि 13% त्या ठिकाणी नोकऱ्यांसाठी दिलं होतं, तेच टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी सभापती महोदय कायद्याच्या चौकटीत बसवून देण्याची भूमिका या ठिकाणी सभापती महोदय या सरकारने घेतली. त्यामुळे सभापती महोदय, या सरकारची भावना स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं, टिकवलं, पुन्हा क्युरेटिव्ह पिटिशन करतोय, पुन्हा त्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला त्या ठिकाणी स्पर्श करून सांगतात की मी मराठा आरक्षण देणार. आणि एवढं सगळं असून सभापती महोदय, मी या ठिकाणी सगळ्या नेत्यांची या ठिकाणी वक्तव्य आणलेली आहेत. प्रत्येक नेत्याने ठरवून गृह खातं, गृहमंत्री आणि देवेंद्र फडणवीसना टार्गेट केलंय. मी अनेक लोकांची या ठिकाणी मी उदाहरणं सभापती महोदय सांगणार आहे की हे सगळं कसं षडयंत्र. मराठी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मिळालंच पाहिजे, हे सरकार 100% देणार आहे. आणि सगळ्या लोकांची भावना बघा कशी आहे. सगळ्या नेत्यांचे स्टेटमेंट काढा, एकही असा नेता बोलत नाही की मराठा समाजाला आरक्षण नको. ते बोलत असताना त्या ठिकाणी सगळे नेते हेही बोलतायत ओबीसीतनं आरक्षण नको. मग जर सगळ्यांची भूमिका ओबीसीतनं आरक्षण नको, तर त्या ठिकाणी सगळ्या लोकांना मराठा आरक्षण द्यायचं आहे पण ओबीसीतनं नको, ही सगळ्यांची भूमिका आहे. पण भाजपचीच भूमिका आहे, सरकारचीच भूमिका आहे, अशा प्रकारचं राजकीय उद्देशानं या सगळ्या संघर्षाचं जे वातावरण आहे त्याच्यावर स्वार होऊन राजकीय पोळी भासता येते काय, अशा प्रकारचा प्रयत्न सभापती महोदय दुर्दैवानं या ठिकाणी होताना दिसतोय. राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत, मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी बोलताना सांगितलं की पोलिसांनी सूचना आल्या तसे त्यांनी केले असावे. एक ज्येष्ठ नेते राज्यातले, अनेक वर्ष या ठिकाणी सत्ता उपभोगलंय, नेतृत्व केलंय, ते सांगतात पोलिसांनी सूचना आल्या तसे त्यांनी केले असावे. बळाचा वापर करण्याची आवश्यकता नव्हती, पोलीस बळाचा वापर केला, गृहमंत्र्यांची सूचना असावी. आपल्या पोटात काय दडलंय या सगळ्या नेत्यांच्या कसं बाहेर आलं हे मी एक एक मुद्द्यासहित त्या ठिकाणी सांगणार आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर याची जबाबदारी जाते. कोण जबाबदार? गृह खातं, गृहमंत्री. आपण मुख्यमंत्री असताना, नेतृत्व करत असताना केंद्रात सत्तात, राज्यात सत्तेत मराठा आरक्षण दिलं नाही. मराठा आरक्षणाच्या बैठकीला त्या ठिकाणी आले पण अवाक्षर शब्द बोललो नाही. मराठा आरक्षणाच्या बाजूने विरोधात काय भूमिका स्पष्टपणे आजपर्यंत दिली नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री टार्गेट त्या ठिकाणी केलं. सभापती महोदय, त्यांनी त्या ठिकाणी असंही सांगितलं आरक्षणात 16% अधिक वाढ करून मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम निकालीत काढावा. निर्णय केंद्रातील विद्यमान सरकारने करून कायदे बदललेले आहेत. सरकारकडे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत, पण भिजत घोंगडं ठेवायचंय. तुम्ही त्या ठिकाणी केंद्रात सत्तात होतात, राज्यात सत्तात होतात, का ना अशा प्रकारचा निर्णय घेतला याचं उत्तर आम्ही मागितलं तर ते सभापती महोदय या ठिकाणी चुकीचं ठरतं. अशा प्रकारची भूमिका. दुसऱ्या नेत्या आमच्या ताई, मी महाराष्ट्र सरकारचा निषेध करते. अमानुष लाठीचार्ज झाला. गृहमंत्री आणि गृह मंत्रालय यांचं हे अपयश आहे.
गृहमंत्री लेहमध्ये जातात महाराष्ट्रात अस्वस्थता असताना. मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण नको आहे, तो ओबीसींवर अन्याय होणार आहे, त्यातला मार्ग काढला पाहिजे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. गृह खात्याचा अपयश आहे, मुख्यमंत्र्यांनी तातडीनं गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. टार्गेट कोण? ताई कोण आहेत आपल्या माहित आहे जानकर साहेबांना. तर मी नाव घेऊन कशाला बोलू? नाही, जानकरांना माहित आहे. नाही, पंकजाताई नाही तशा बोलणार. सुप्रियाताई त्यांची राज्यातील सरकार तारखांचा घोळ करून सरकारमध्ये इच्छाशक्ती नाही. इच्छाशक्ती असेल तर आरक्षण देईल. महाराष्ट्राचं विशेष अधिवेशन पॉलिसी फेरायलाच जाईल. टार्गेट कोण? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. जयंत पाटील साहेब, मी हे कशासाठी सांगतोय सभापती महोदय? ज्या माणसाने या ठिकाणी आरक्षण दिलं त्याला टार्गेट करायचं, त्याला जबाबदार पकडायचं. तो काय कुठल्या समाजाच्या विशिष्ट आहे म्हणून त्याला टार्गेट करायचं, त्याच्या बाजूने कोण बोलणार नाही म्हणून त्याला टार्गेट करायचं, त्याचा समाज मोठा नाही म्हणून त्याला टार्गेट करायचं. म्हणून या सगळ्या गोष्टींचा सभापती महोदय मी आज मुद्देनिहाय परिस्थितीनुसार झालेल्या निर्णयासहित पर्दाफाश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. जयंत पाटील साहेब काय म्हणाले? मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करावी. राष्ट्रवादी पक्ष नाही, हे भाई असे नाही. एक मिनिट गुरुजी. बीडमध्ये हल्ले होण्यापूर्वी सरकारी गुप्तचर यंत्रणा काय करत होती? गृह खात्याची. पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही? सत्तारूढ पक्षाने यासंबंधी निर्णय घ्यायचे असतात, परंतु या ठिकाणी त्यांनी घेतले नाहीत. याला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री जबाबदार आहेत. आरक्षण मराठा भाषणा समाजाच्या आरक्षणावर एक प्रश्न नाही, कसं करावं द्यावं याच्यावर काय नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह खातं. नाना पटोलेंचंही तसंच. मराठा समाजाला फडणवीस यांच्या पुढाकारानं सरकार आरक्षण देऊ शकत नसेल तर खुर्च्या खाली कराव्यात, आम्ही आरक्षण देऊ. याच्या अगोदर नानासाहेब तुमचंच सरकार होतं ना, त्यांना आरक्षण आपण त्या ठिकाणी दिलं. देवेंद्र फडणवीस व मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळेच मराठा समाज आजही आरक्षणापासून वंचित आहे. कोर्टात त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही. केंद्रात 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे, पण मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत आणि कोणताही निर्णय घेतला नाही. नानासाहेब आपलं केंद्रात किती वर्ष सरकार होतं? केंद्रात आपलं होतं, राज्यात आपलं होतं. आरक्षणाचा मुद्दा हा काल परवा पुढे आला का? त्यावेळेला आपण काय केलं नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने केवळ त्या ठिकाणी खडी फोडण्याचं काम सभापती महोदय या ठिकाणी चाललेलं आहे. सभापती महोदय, त्यामुळे सगळ्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आणि गृह खाते एका विशिष्ट राजकीय उद्देशानं जातीय विद्वेषातनं त्या ठिकाणी केलं जाते. सभापती महोदय, आपण या ठिकाणी अनेकांची मी या ठिकाणी उदाहरण, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सरकार लोकशाहीचा खून करत आहे, अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. सभापती महोदय, त्यांनी या ठिकाणी बोलताना असं सांगितलं की लढा सुरू असताना आझाद मैदानावर उपोषण केलं गेलं होतं. मुख्यमंत्री या नात्यानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. हे सरकार निबळट सरकार आहे. म्हणजे सभापती महोदय, मंत्रालयापासून आझाद मैदानात पण आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्स करावी लागली आणि ते आम्हाला त्या ठिकाणी शिकवणार. त्याच्यामुळे सभापती महोदय, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख एवढ्यासाठी केला की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची स्पष्ट मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका असताना देवेंद्र फडणवीस व्हिलन, देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत, अशा प्रकारचं चित्र रंगवण्याचा दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी या सगळ्या नेते मंडळींनी सभापती महोदय या ठिकाणी केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय.
सभापती महोदय, आरक्षण मिळालं पाहिजे का? तर 100% मिळालं पाहिजे. सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे का? जे लोक त्याचं समर्थन करतात त्यांनी सांगावं कसं त्या ठिकाणी संविधानाच्या चौकटीत त्या ठिकाणी कोर्टात टिकेल अशा प्रकारचं सरसकट आरक्षण देता येतं का? त्या ठिकाणी त्यामुळे जी गोष्ट होऊ शकत नाही ती गोष्ट मागायची आणि आम्ही पण त्या ठिकाणी विचार न करता दोनदा तीनदा आपल्याला ठेस लागली. राणे साहेबांनी आरक्षण दिलं, कोर्टात टिकलं नाही. देवेंद्रजींनी अभ्यास करून पुन्हा आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात रद्द झालं. मग तुम्हाला समाधानासाठी आरक्षण पाहिजे का? आणतील तिथे ठराव, आणखी एक ठराव करू आपण सर्वानुमते सर्व पक्षाच्या मतेनं, त्यांनी समाधान होणार आहे का? उद्या जर ते त्या ठिकाणी आरक्षण कोर्टात चॅलेंज केलं गेलं तर तुम्हाला त्या आरक्षणाचा उपयोग होणार आहे का? आणि मग पुन्हा आपण बोलणार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिशाभूल केली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला समजत असताना फसवं आरक्षण या ठिकाणी दिलं, असंही बोलायला आपले मोकळे आता आपण सभापती महोदय. सभापती महोदय कुठल्या स्तरावर जाऊन त्या ठिकाणी टीका करावी? म्हणजे मला या ठिकाणी सातत्याने चीड आणि त्या ठिकाणचा खेद व्यक्त करावा असा वाटतो की कुठल्या खालच्या पातळीवर आपण त्या ठिकाणी टीका करता. बरं, आंदोलन गर्दी मराठा समाजाने आज बघितले का? मराठा समाजाने त्या ठिकाणी 57 मोर्चे काढले, अशीच गर्दी होती, यापेक्षा जास्त नाताभाऊ गर्दी होती. कुठला नेता नव्हता आंदोलनाला, कुठल्या नेत्याचं नेतृत्व नव्हतं, त्या मराठा समाजाच्या भावना होत्या. ही गर्दी जी आहे ना ती मराठा समाजाचे प्रश्न आहेत, त्यांच्या भावना आहेत. मुलांना ऍडमिशन करताना त्रास होतो, ते आई वडील त्यांना त्रास होतो, गुणवत्तात असताना माझा मुलगा मागे राहतो, मुलगी मागे राहते, ते दुःख गर्दीत परावर्तित सभापती महोदय त्या ठिकाणी होतं. ती गर्दी सभापती महोदय, प्रमोशन असेल, नोकरी असेल, गुणवत्ता असून त्या ठिकाणी जर मागे राहत असू तर माझा काय दोष? मराठा समाजात मागासलेपण असताना मला हा दोष का? ही नाराजी आहे ना ती सभापती महोदय गर्दीत त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय गर्दी झाली म्हणजे ती माझ्यामुळे झाली अशा भ्रमात जर कोण असेल तर सभापती महोदय ती गर्दी मराठा समाजाच्या भावनांची आहे, प्रश्नांची आहे. गर्दीवर स्वार तुम्ही त्या ठिकाणी होऊन वाटेल ते बोलणार. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला तुला कोणत्या सरकारची फूस आहे? एक मुख्यमंत्री लय कलाकार आहे. बाळा तू लोकांना थांबव. अरे एवढं फास्ट गाडी बाळा, लोकांना थांबव, तू राज्य बिघडवू नको, तुला बघायला लागेल. सभापती महोदय ही कुठली भाषा सभापती महोदय? त्यामुळे सभापती महोदय अनेक गोष्टी आहेत त्याचा मी उल्लेख करू शकत नाही. तुमचं सर्व बाहेर काढू, छाताडावर बसू, कुठली भाषा? आंदोलन सभापती महोदय झाली नाहीत का या राज्यात? आणि वरती त्या ठिकाणी सांगायचं, आमच्या नेत्याला सल्ला द्यायचा, भाजपा तुमच्यामुळे संपायला लागली आहे ना. मग कशामुळे संपायला लागली आहे? भाजप रिव्हर्स सगळीकडे यायला लागले. मला वाटतं भाजप रिव्हर्स यायला लागले. आता मध्य प्रदेशचा निकाल लागला, त्या ठिकाणी राजस्थानचा निकाल लागला, त्या ठिकाणच्या छत्तीसगडचा लागला. रिव्हर्स आली का भाजप? देवेंद्र फडणवीसांनी जाऊन तिकडे भाषण करून तिथली सरकार आली. इथे महाराष्ट्रात त्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठरला. आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगता की रिव्हर्स देवेंद्र फडणवीस भाजपला आणतात. मला या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाच्या विषयी माझं समर्थन आहे, कारण ते आंदोलन मराठा समाजाचं आहे, मराठा समाजाच्या प्रश्नांचं आहे. पण त्या ठिकाणी तुम्ही एका नेत्याला टार्गेट करणार, एका पक्षाला टार्गेट करणार. जो मुख्यमंत्री या ठिकाणी छत्रपतींची शपथ घेऊन मी मराठा समाजाला आरक्षण देणार सांगतो, त्याला टार्गेट करणार. आणि ज्यांनी मराठा समाजाच्या बाजूने एक वाक्य बोललं नाही, जी लोक जाऊन तिथे बसली
काय काय झालं यथावकाश बाहेर येईल. त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही अशी जेव्हा चित्र येतं तेव्हा मग प्रसाद लाड बोलले तर राजकीय वास येतो, आमचा नितेश राणे बोलतो, मी बोलतो. त्याला राजकीय वास नाही सभापती महोदय म्हणायचा. सभापती महोदय, एक गोष्ट लक्षात आपण या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये घेतली पाहिजे की या ठिकाणी सर्व समाज आतापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक समाजाने आपापल्या परीनं या ठिकाणी या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली, समाजाच्या न्याय हक्कासाठी लढले. पण एवढा टोकाचा संघर्ष या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. बरं, संघर्ष कशासाठी? आरक्षण द्यायला कोण तयार नाही का? त्या संदर्भात कोण प्रोसेस करत नाही का? चालढकल करते का? तसं काहीच नाही. त्या ठिकाणी शिंदे समिती जी नेमली गेली ती बाबा वंशावळी शोधून गतीनं त्या ठिकाणी काम करावं यासाठी केली. त्या समितीचा अहवाल त्या ठिकाणी स्वीकारला शासनानं आणि जवळपास 30-32 लाख नोंदी त्या ठिकाणी आल्या ना. त्याच्यामुळे सभापती महोदय, जे सरकारच्या हातामध्ये आहे ते सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी केला असताना केवळ राजकीय अभिनिवेशातनं सभापती महोदय या ठिकाणी या गोष्ट होत आहेत त्या दुर्दैवी सभापती महोदय. त्याच्यामुळे सभापती महोदय, एक बोलला की दुसरा नेता उठतो. एखाद्याने गाय कापली तर आपण वासरू तर कापू नये, आपण तर शांत राहू. आपल्या सगळ्या समाज सुधारकांना जातीची लेबलं लावली. या महाराष्ट्रामध्ये असं कधीच झालं नाही नाथा भाऊ. आंबेडकर असतील, फुले, शाहू, आपण ज्यांची ज्यांची नावं घेतो हे कुठल्या समाजाच्या जातीत आले म्हणून आम्ही हा आमच्या जातीचा, हा तमक्या जातीचा, हा तमक्या जातीचा, हे ओबीसीच्या जातीचे आहेत अशा प्रकारची लेबलं लावणं सुद्धा समाजाच्या हिताचं बोलणाऱ्यांना शोभा देत नाही. ही एकदा या क्षेत्रामध्ये आपण काम करणाऱ्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी सभापती महोदय समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सभापती महोदय, हे सगळं बोलत असताना दुसऱ्या बाजूने आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. एक प्रश्न मराठा आरक्षणाचा येतो जो त्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेत आहे, न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. तोपर्यंत हे शासन गप्प आहे का? तर नाही. हे शासन त्या ठिकाणी ओबीसीना ज्या सवलती, जे त्या ठिकाणी लाभ आहेत, बरेचसे लाभ तसेच्या तसे देण्याचा प्रयत्न या सरकारने सभापती महोदय या ठिकाणी केलेला आहे. अनेक ऐतिहासिक निर्णय सभापती महोदय या सवलतीच्या अनुषंगाने या सरकारने घेतलेत. मी तर सांगेन की पूर्वी पण त्या ठिकाणी समिती होती ना, उपसमिती मंत्रिमंडळाची. एकदा ठेवा पटलासमोर त्या उपसमितीनं चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी समिती होती. किती बैठका झाल्या, किती सवलती दिल्या, किती मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आणि आमचे दादा त्या ठिकाणी समितीचे अध्यक्ष असताना जे जे समितीत सदस्य आहेत त्यांनी सांगावं, शेकडो बैठका झाल्या. मराठा समाजाला काय देता येईल, त्यांना त्या ठिकाणी सवलती कशा देता येईल, शिक्षणात काय देता येईल, त्यांना रोजगारासाठी काय सवलती उपलब्ध करून देता येईल. ठेवा एकदा पटलावर, महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या. कारण आम्ही इथे असताना आम्ही बोलतो, पण जेव्हा मांडायची भूमिका येतो तेव्हा राजकीय बळ आमच्या अंगात येतं आणि मग कोणाला तरी टार्गेट करायचं. आम्हाला काही राजकीय पोळी भासता येते का, अशा प्रकारचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी दिसतो. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा कळलं पाहिजे म्हणून मी वाचतो. सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि ईडब्ल्यूएस करिता 10% आरक्षणावर मोहर उमटवली. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाभ होतो. याचा मी उल्लेख एवढ्यासाठी केला की आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाची काळजी त्या मुलांची घेत नाही का सरकार? तर घेतय. आज त्या ठिकाणी ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण आहे, त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 8.5% दादा बरोबर आहे ना, मराठा समाजाला या ठिकाणी मिळते. तुम्हाला मी आकडेवारी देतो. स्टॅटिस्टिकल डेटा रिगार्डिंग ऍडमिशन फ्रॉम ईडब्ल्यूएस कोटा, जास्त करून मेडिकल एज्युकेशन मध्ये प्रॉब्लेम असतो. 2022-23 चा मी सांगतो. एमबीबीएसचा सगळ्यात अवघड ऍडमिशन असतं. सीट होत्या 397,
मराठा समाजाला सीट मिळाल्या 199, 51% EWS मधल्या मराठा समाजाला त्या ठिकाणी लाभ मिळाला. BAMS मध्ये 144 सीट होत्या, 97 सीट्स मराठा समाजाला मिळाल्यात. 68% लाभ EWS मधला मराठा समाजाच्या माझ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. BS नर्सिंग मध्ये 901 जागा त्या ठिकाणी होत्या, 521 जागा मराठा समाजाला मिळाल्यात. 58% EWS त्या ठिकाणचा लाभ मराठा समाजाला मिळाला आहे. BPA 239 पैकी 91, 40%च्या आसपास, आणि इंजिनिअरिंग तर जवळपास 85% सभापती महोदय त्या ठिकाणी EWS मधना जागा मिळाल्या. सभापती महोदय, मी एवढ्यासाठी सगळं सांगतोय की सरकार काही करत नाही का, तर आम्हाला न्यायालयीन प्रक्रियेमुळे थेट देता येत नाही ना, दुसऱ्या कुठल्या मार्गानं या उपेक्षित पीडित विद्यार्थ्यांना मराठा समाजाला काय देता येईल का, हा प्रामाणिक प्रयत्न सरकार सभापती महोदय या ठिकाणी मी करतोय. सभापती महोदय, मी तुम्हाला फरक कसा फार नाहीये दाखवतो. गव्हर्नमेंट अँड एडेड कॉलेजमध्ये त्या ठिकाणी हायर मार्क्स आणि लोअर मार्क्सचं मी पर्सेंटेज टाकतो. किती फार फरक नाही, जे आपण नेहमी बोलतो. SC 94% हायेस्ट होते, 76% त्या ठिकाणी लोअर साईडला होते. ST 91, लोअर 58, OBC 97, लोअर 76, EWS 97, लोअर 78, आणि ओपन मध्ये 98, लोअर 80. म्हणजे 76, 58, 76, 78च्या जवळपास बरोबरीनं या ठिकाणी सभापती महोदय, तसंच प्रायव्हेट कॉलेजच्या संदर्भात सभापती महोदय या ठिकाणी झाले. सभापती महोदय, या सगळ्या गोष्टीचा मी उल्लेख एवढ्यासाठी केला की त्या ठिकाणी साफ बोलत भुई थोपटण्याचा जो प्रकार आहे ना सभापती महोदय, तो महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी कळला पाहिजे. सरकार काय करतंय हे त्या ठिकाणी समजलं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी सभापती महोदय या सगळ्या गोष्टींचा मी उल्लेख सभापती महोदय केला. सभापती महोदय, त्या ठिकाणी आंदोलन करते असं म्हणतात की 29 लाख कुणबी नोंदी आढळल्यात, मग 70 वर्षापासून मराठा आरक्षण कोणी ठेवले, असे करणारे झारीतील शुक्राचार कोण आहेत? असा 70 वर्षाचं का भाजपचं राज्य नव्हतं? त्यामुळे हे झारीतील शुक्राचार कोण आहेत सभापती महोदय, ते एकदा समोर येऊ द्या. मुख्यमंत्री आम्ही व्हायचं, सत्ता वर्षानुवर्ष आम्ही उपभोगायची, आणि मध्यंतरीच्या थोड्या काळात आमचं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले की थोपटत बसायचं. हे सभापती महोदय महाराष्ट्राला त्या ठिकाणी राजकीय संस्कृतीला शोभा देणार नाही, असं सभापती महोदय या ठिकाणी मला नम्रपणे या ठिकाणी नमूद करावं असं सभापती महोदय. सभापती महोदय, एक गोष्ट अत्यंत खरी आहे, ती मान्यच करावी लागेल की मराठा समाजातले तरुण आज त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणातली जी काही दुरी आहे त्याच्यामुळे व्यथित आहे. ती दुरी त्या ठिकाणी भरण्याचा सवलतीच्या माध्यमातून, लाभ देण्याच्या माध्यमातून सरकार प्रयत्न करतंय, परंतु हे आम्हाला कायद्यात बांधून द्या अशा प्रकारची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी भावना म्हणून या सरकारने त्या ठिकाणी पाहिले, आणि या सगळ्या पक्षाच्या लोकांची तीच भावना आहे. आणि त्यामुळे सभापती महोदय, महाराष्ट्राला कुणालाही न आवडणाऱ्या अशी टोकाची पावलं ही समाजातले तरुण त्या ठिकाणी उचलताना दिसत आहेत. आणि ज्या ज्या क्षणी अशा प्रकारची गोष्ट येते, मी अभिमानाने सांगेन, मी तर अशा प्रकारची संवेदनशीलता पाहिली नाही. मी आपल्याला उदाहरण या ठिकाणी देतो की एका मुलीनं त्या ठिकाणी फी भरायला पैसे नाहीत, ज्याचा मी उल्लेख परवा केला. परभणीची ती विद्यार्थिनी, तिने आत्महत्या करताना सांगितलं की माझ्याकडे फी भरायला पैसे त्या ठिकाणी नाहीत. जसं या ठिकाणी मराठा समाजाच्या कोमल बोकारेने आत्महत्या केली होती, त्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं. तर त्या मुलीने चिठ्ठीत लिहिलं की सरकारने मला अर्धी सवलत दिली, अर्धे पैसे फीचे भरायला माझ्याकडे नाहीत, म्हणून मी आत्महत्या करते. अत्यंत जबाबदारीने मी सांगतोय, रात्री 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेचा चंद्रकांत दादांना फोन आला. दादा अत्यंत मला काकुळतीने सांगत होते की मी
भारावलं, उडालो. 2 वाजता फोन आला, काय झालं तर म्हणाले ना अशी अशी आत्महत्या झालेली आहे दादा, आपल्याला काहीतरी करावं लागेल. दादा म्हणाले त्यांच्या स्वभावाप्रमाणे आपल्या बजेटवर बर्डन किती येतं वगैरे मी सकाळी त्या ठिकाणी काढतो, मग आपण काय निर्णय घ्यायचा तो घ्या. सकाळी दादांनी सगळं केलं. किती बजेट येतो मला वाटतं 300 कोटीचा दादा मराठा समाज, 700 आणणे 300 कोटीचा मराठा समाजातल्या मुलींना 8 लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर 100% सवलत दिली तर तेवढं बर्डन येतं आणि इतर 700. त्यांनी एकनाथराव शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तेव्हा एकनाथरावजी शिंदे बोलले ते लोकांना कळू द्या ना. म्हणून या सभागृहात मी उल्लेख करतोय की रेकॉर्ड होईल, राज्यातल्या जनतेला कळेल की कसा संवेदनशील मुख्यमंत्री आहे. बोला आपण काय धंदा करायला सरकार चालवत नाही, सरकार आपलं प्रॉफिट मेकिंग त्या ठिकाणचा बिझनेस करत नाही. दादा 1000 कोटी सुद्धा लागले आपण त्या ठिकाणी देऊ. 8 लाखाच्या आत जेवढं उत्पन्न आहे त्या घरातल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय या सरकारने केला. हे सरकार या ठिकाणी संवेदनशील. सभापती महोदय, बीड मध्ये सुद्धा एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलून त्या ठिकाणी आपली आत्महत्या त्या ठिकाणी सभापती महोदय केली. मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून परभणीच्या पाथरी तालुक्यातील 28 वर्षाच्या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तर हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यानं या ठिकाणी शैक्षणिक फी भरू शकलो नाही म्हणून सभापती महोदय या ठिकाणी आत्महत्या केली. सभापती महोदय, या आत्महत्यांचा सरकारला काही वाटत नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का? जर त्या ठिकाणी एक आत्महत्या मुलगी करते आणि संवेदनशीलतेने 1000 कोटी रुपये संपूर्ण राज्यातल्या मुलींच्या फीच्या शिक्षणासाठी माफी जर हे सरकार करत असेल तर या सरकारच्या मराठा समाजाच्या प्रती असणाऱ्या भावना त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे. मराठ्यांना ओबीसीतून वाटा नको, वडेट्टीवार बोलतात. म्हणजे वडेट्टीवार बोलतात ओबीसीतनं वाटा नको. सगळ्या पक्षाचे नेता बोलतात ओबीसीतनं वाटा नको. दौंडी पिटायची फक्त भाजपच्या नावाने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने. आपण ज्यांना मानतो, आदरणीय आहेत ते शंभूर आपले राजे जे आपले संभाजी राजे, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भावना व्यक्त केली की तातडीने आरक्षण देणे हा सोपा विषय नाही आणि समाजामध्ये अशा विषयातना जातीय तेढ निर्माण होणं सभापती महोदय या ठिकाणी योग्य नाही. अशा प्रकारची भूमिका संभाजी राजेंनी सभापती महोदय या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे सभापती महोदय समजून घेणं आवश्यक आहे ना की आज काय करता येईल, कसं करता येईल. सगळ्या लोकांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री तयार आहेत, सरकार तयार आहेत, पण या ठिकाणी आंदोलन पेटलंय ना, लोक त्या ठिकाणी गर्दीनं जमतायत ना, मग भाजपला सरकारला कोंडीत पकडता येतंय का? हा प्रयत्न मला वाटतं पुरोगामित्वाचे ढोल बडवणाऱ्या आपल्यासारख्यांना सभापती महोदय या ठिकाणी योग्य ठरणार नाही. मग सभापती महोदय आरक्षण कसं आता दिलं पाहिजे तर सभापती महोदय राज्य मागासवर्ग आयोगाकडून नव्यानं सर्वेक्षण आणि अभ्यास त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि त्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे सभापती महोदय सरकार काय बोलतंय की संविधानाला त्या ठिकाणी ओव्हरटेक करून जर आपण आरक्षण दिलं टिकणार नाही. जर त्या ठिकाणी न्यायालयात टिकणार नसेल तर आपल्याला काय मार्ग काढता येईल ते मार्ग सरकार शोधतंय. अशा वेळेला या व्यतिरिक्त दुसरा मार्ग असेल तर सांगावा, सरकार ते स्वीकारेल. पण बोलायचं काय, 50%च्या वर आरक्षण देऊन टाका, 16% द्या, काय होतं 70 वर गेलं, 80 वर गेलं, तामिळनाडूचं गेलं, मग टिकलं का नाही. त्याच्यामुळे सभापती महोदय ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टीवर सगळ्या नेत्यांनी राजकीय अभिनिवेशातनं बाहेर येऊन जर या राज्यामध्ये एकोपा राहावा वाटत असेल, जर राज्यामध्ये त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण व्हायला नको, गावागावामध्ये आपण ओबीसी असो, धनगर असो, दलित असो, मराठा असो, ब्राह्मण असो, एकोप्यानं या ठिकाणी आपण वागतो. पक्षाचे कुठल्याही असलो, जाती धर्माचे कुठल्याही असलो तरी गावात जातीय तेढ निर्माण त्या ठिकाणी कधीच झालेले नाही.
आज गावागावात चित्र त्या ठिकाणी अशा प्रकारच्या भिंती जातीच्या उभ्या करता येतात का, हा आपल्या राजकीय स्वार्थापोटी सभापती महोदय त्या ठिकाणी प्रयत्न होताना दिसतोय. आणि म्हणून या निमित्तानं या ठिकाणी माझी सांगणं की सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी या मराठा आरक्षणाविषयी सगळ्यांना समजलेलं आहे. कधी कधी कसं असतं माहिती आहे, झोपलेल्याला जागा करता येतो, पण झोपेचं सोंग गेलेला किती हलवलं गदागदा तर तो हलत ना. अशा प्रकारे सरकारवर आणि देवेंद्रजींवर टीका करणाऱ्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे आयती संधी आलेली आहे ते झोपता. मला वाटतं या भूमिकेतनं प्रत्येकाचे सुपातले जात्यात असतात. कधी जात्या बाहेर असणारे सत्तेत येतात, सत्तेतले बाहेर जात असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न सभापती महोदय आहे. या प्रश्नाचा विचार सामुदायिकपणे या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, ज्या सवलती, दादा आपल्याला माझी विनंती, आपण या उपसमितीचे अध्यक्ष आहात, मी त्या समितीचा सदस्य आहे, मी त्या ठिकाणी आपलं जाहीरपणे या ठिकाणी अभिनंदन करतो की दादा त्या बैठकीमध्ये जे काय देता येईल मराठा समाजाला या समितीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारची सारखी महामंडळ आहेत त्या माध्यमातून जे सारखी संस्था आहे तिचे लाभ कसे देता येईल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे त्यातनं लाभ कसा देता येईल, त्याच्यात सवलती कशा देता येईल, इंटरेस्टचा परतावा अगोदर दिला पाहिजे तो देतायत. त्याच्यामुळे जे जे करता येईल ते त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आदरणीय चंद्रकांत दादा या ठिकाणी करतायत. मला वाटतं 60 ते 70 हजार मराठा समाजातल्या मुलांना उद्योगधंद्यासाठी, माझ्याकडे आकडा नाही दादा, 6-7 हजार कोटी, 71 हजार विद्यार्थ्यांना 5,700 कोटी रुपये अण्णासाहेब आर्थिक महामंडळातना त्या ठिकाणी कर्ज गेलेलं आहे आणि व्याजाचा परतावा 550 कोटी रुपये. ही भावना नाही मराठा समाजाच्या बाबतीत. ही भावना नाही त्या मुलांनी उद्योगधंद्यात नोकरी नाही मिळत तर चल तुझा व्यवसाय कर, तुला आम्ही पैसे देतो, सगळे पैसे व्याजाचे आम्ही भरतो. ही भावना नाही समाजाप्रती. पण चंद्रकांत दादा समाजाच्या विरोधात, देवेंद्रजी विरोधात, भाजप विरोधात अशा प्रकारचा ढोल पिटण्याचं जे काम आहे ना ते आज मुद्दामून या ठिकाणी अमोल मुद्दाम मी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि आमच्या मराठा समाजाला या ठिकाणी समजावं म्हणून त्या ठिकाणी केलंय. माझी सगळ्या आंदोलनकर्त्यांना विनंती आहे, काय झालं की मी बोललो मराठा समाज माफ करणार नाही, कोण बोललं मराठा समाज तुडवून टाकेल. अरे मराठा समाज काय कोणाची जागीरदारी आहे का? सगळ्या पक्षात नाहीत का मराठा समाजाचे नेते कार्यकर्ते? आम्ही सगळे त्याच्यामध्ये आमच्या आंदोलनानंतर आमचे कार्यकर्ते आहेत, मराठा समाजाच्या विविध पक्षाची लोक आहेत, ते मराठा समाजाचे प्रश्न म्हणून ती गर्दी घेऊन आलेत. मग काय सातबारा दिला का आपला मराठा समाजाचा? तुला बघून घेतो, तुला तुडवून टाकतो, तुला पायदळी घडवतो. मला वाटतं अशा प्रकारचं सभापती महोदय या ठिकाणी योग्य नाही. माझी त्यांनाही विनंती राहील, आपल्या मागे आम्ही सगळे आहोत, सगळ्या पक्षातले मराठा समाजाचे नेते आज या आंदोलनाच्या पाठीशी आहेत. एकही नेता असा बोलला नाही की मराठा आरक्षणाला माझा विरोध आहे. कार्यपद्धती बाबतीत काही न्यायालयीन काही संविधानिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडवण्याची आवश्यकता आहे. हा एवढाच प्रश्न सभापती महोदय या ठिकाणी. सभापती महोदय, या प्रस्तावामध्ये मराठा समाजाच्या विषयी बोलत असताना तपशीलवार आमचे गोपीचंद पडळकर साहेब बोलणार आहेत. आज धनगर समाज अशा प्रकारचं आरक्षण मागतोय, परंतु या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला विचारतात, तुमची काय भूमिका आहे? आमची स्पष्ट भूमिका आहे, कोणाच्या ताटातना दुसऱ्याच्या ताटातना हिसकावून त्या ठिकाणी घेण्याची मानसिकता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची नाही. म्हणून सांगितलं की ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवून त्या ठिकाणी आरक्षण देऊ. त्यामुळे सभापती महोदय, आपल्याला परंपरा आहे. मी परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो, वारी संतांचा सोहळा. मला आठवतंय त्या ठिकाणी संत नामदेवांच्या संदर्भात त्या ठिकाणी सांगितलं गेलं की नामदेव जेवत असताना कुत्रा त्यांच्या ताटातली त्या चपात्या घेऊन जात असतो. अतिशय सुंदरपणे त्यांनी प्रेझेंट केलं होतं. तर त्याच्या मागून त्या ठिकाणी धावत जातात आणि म्हणतात की अरे चपातीला त्या रोटीला तूप लावायचं आहे मला. म्हणजे ताटातला त्या ठिकाणी गेलं त्याला सांगतात की बाबा तुला तूप राहतो, तुझं पोट भरलं पाहिजे. ही संस्कृती परंपरा आपली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या ताटात असलं पाहिजे, प्रत्येकाचं पोट भरलं पाहिजे.
माझं पोट भरायचं म्हणून त्याचं छीन, ही आपली संस्कृती नाही. आणि महाराष्ट्रात क्षमता आहे ना, महाराष्ट्रामध्ये आर्थिक सुबत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये पैशाची कमी नाहीये, पैसे सरकार वाटेल तेवढे उभे करण्याची सरकारची मानसिकता आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या समाजाच्या ज्या मागण्या, जसं मराठा समाजाला दिलं, धनगर समाजाला त्या ठिकाणी वाड्या तांड्यावर रस्त्यांसाठी योजना आणली, त्या ठिकाणी बंजारा समाजाच्या तांड्या वाड्यावर जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या, त्या ठिकाणी पशुधनासाठी थेट लाभ देणाऱ्या योजना आणल्या. तुमचा विषय जोपर्यंत त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्या त्या समाजाला काय देता येईल हा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून सभापती महोदय, आपल्या माध्यमातून या ठिकाणी माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजातले सुशिक्षित लोक आहेत, तरुण आहेत, त्यांना माहित आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं, टिकवलं, दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टात दिलं. त्याच्यामुळे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण बोलता त्यावेळेला असा समज असेल की महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाची भावना आहे, अजिबात नाही. महाराष्ट्रातला तरुण असेल, मराठा समाज देवेंद्रजींवर विश्वास आहे, देवेंद्रजींनी केल्याच्या कामाची त्यांना कृतज्ञता आहे, हे मी आवर्जून या सभागृहाच्या माध्यमातून सांगतो. कारण शेवटी हे समजायला पाहिजे. आता गर्दी झाली त्यावर स्वार होऊन सगळ्यांना तुला बघून घेतो, ह्याला बघून घेतो, ही संस्कृती नाही आपली. आणि जो करतो त्याच्याविषयी तर कृतज्ञ हा महाराष्ट्र कधीच होत नाही. आणि म्हणून देवेंद्रजी प्रती या ठिकाणी मराठा समाजाच्या भावना ह्या सद्भावना आहेत, त्यांच्यावर मराठा समाजाचा पूर्णपणे विश्वास आहे. या निमित्तानं मी हे सांगतो. आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात दादा जेवढ्या गतीनं आपल्याला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून वाटेल ते करून त्यांना आरक्षण त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची मागणी करतो. आणि एक सामंजस्याच्या वातावरणामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. इतर समाजाचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी पोटतिडकीनं संवेदनशीलतेने सरकार सोडवेल तशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.